नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या मराठी विषयाच्या तासाला सर्व मुलांचं स्वागत। आज आपण पान नंबर इयत्ता 6वीची मार्गदर्शिका पान नंबर 33 समानार्थी शब्द हा घटक अभ्यासणार आहोत। तो सर्वांनी पुस्तक काढायचंय। पान नंबर 33 समानार्थी शब्द। ओके, तर पहा, मराठी भाषा समानार्थी शब्द म्हणजे काय? एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द म्हणजे त्याच अर्थाचा शब्द असतो, त्याला म्हटलं जातं समानार्थी शब्द। तर सर्वांनी काय करायचंय, समानार्थी शब्द सहसा पाठच करून ठेवायचे। आपल्याला प्रश्नाचं उत्तर अचूक येण्यासाठी, मार्क अचूक मिळण्यासाठी सर्वांनी काय करायचंय, समानार्थी शब्द पाठच करून ठेवायचे आहेत। ओके, तर पहा, आपण सुरुवातीला आपण सर्व समानार्थी शब्दांचं वाचन करूया। बघा, पहिला शब्द आहे अग्नी। अग्नीला पहा, अग्नीचे किती समानार्थी शब्द आहे। अग्नी, अग्नी, अनल, पावक, विस्तव, वैश्वानर, वन्ही। अभिनय, हावभाव, अंगविक्षेप। अमित, असंख्य, अगणित, अमर्याद, अपार। अमृत म्हणजे सुधा, पियुष। अरण्य, रान, कानन, वन, विपिन, जंगल। अर्जुन, पार्थ, धनंजय, फाल्गुन। अश्व, घोडा, हय, तुरंग, तुरु, तुरुंगम, वारू, वाजी। अहि, सर्प, साप, भुजंग, व्याल। नंतर आई, माता, जननी, माय, जन्मदा, जन्मदात्री, माऊली। आकाश, गगन, अंबर, योग, नभ, तारांगण, अंतरिक्ष, अंतराळ, आभाळ। आठवण, स्मृती, स्मरण। आनंद, मोद, तोष, हर्ष, प्रमोद, संतोष। आवाहन, विनंती। आश्चर्य, नवल, विस्मय, अचंबा, आहार, भोजन, खाद्य। इंद्र, देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव। ऋषी, मुनी, साधू। कठोर, दयाशून्य, निष्ठुर। कपाळ, निढळ, भाल, ललाट, मिथिल। कमळ, अंबुज, पंकज, नीरज, राजीव, पदम, नलिनी, अब्ज, सरोज। कावळा, वायस, एकाक्ष, काक। काळजी, चिंता, फिकीर, विवंचना। काळोख, अंधार, तिमिर, तम। पुढे किरण, कर, अंशु, रश्मी। कुतूहल, उत्सुकता। गणपती, विनायक, हेरंब, गणेश, विघ्नेश, गौरीनंदन, गौरीसूत, व्यंकटेश, धरणीश्वर, एकदंत, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, गजानन, वक्रतुंड। गरज, जरुरी, आवश्यकता, निकड। गलबत, होडी, नौका। घर, सदन, भवन, गृह, आलय, धाम, निकेतन, निवास, मोह। नंतर घास, कवळ, ग्रास। घाई, त्वरा, तातडी, जलद। चंद्र, इंदू, शशी, विधू, सोम, हिमांशु, सुधांशु, सुधा, निशी, निशानाथ, रजनीनाथ। चांदणे, चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना। चिन्ह, खून, निशाणी। जमीन, भू, भूमी, भई, भुई, धरा। जीभ, जिव्हा, रसना। जरब, दरारा, दहशत, वचक, धाक। जथा, समूह, तांडा, टोळी। झाड, वृक्ष, तरु, पादप, ध्रुम, रूप। झोप, निद्रा। झेंडा, ध्वज, निशाण, बावटा। डोके, शीर, मस्तक, मूर्धा, शीर्षक, माया। डोळा, नयन, लोचन, नेत्र, अक्षम, चक्षु। डौल, दिमाग, ऐटोबा, ढग,
जलद, अंबुद, पयोधर, पयोध, निरद, अब्द, घन, अभ्र, मेघ, ढेकून, मतकून, खटमल. तलवार, खडक, समशेर, तलाव, तटाक, तडाक, कासार, सारस, जलाशय. तृप्ती, समाधान, संतोष, तरुण, युवक, जवान, युवा, तरुण, युवती. पुढे त्वचा, कातडी, चामडी, तिरस्कार, तिटकारा, घृणा, बीट, अनादर. तट, तटचा समानार्थी शब्द पहा. काठ, किनारा, तीर. तोंड, वदन, आनन, मुख, तुंड, दिवस, वार, बासर, दिन, अह, दूध, दुग्ध, पय, क्षीर. देऊळ, मंदिर, राऊळ, देवालय, देव, सूर, ईश्वर, अमर, निर्जर, ईश. शरीर, तनु, तन, काया, वपू, दैत्य, राक्षस, दानव, असुर, दया, करुणा, कळवळा, अनुकंपा, कृपा, दुःख, पीडा, त्रास, वेदना, यातना, क्लेश. दिव्य, दैवी, स्वर्गीय, अलौकिक. धन, संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत. धनुष्य, चाप, कोदंड, कमठा, धनु, कारमुक. नदी, सरिता, तरंगिणी, तटिनी, जीवनदायिनी. नमस्कार, वंदन, नमन, प्राणिपात, अभिवादन. नवरा, पती, वल्लभ, प्रतार, भव, कांत, भरता. नोकर, चाकर, सेवक, दास. नाक, नासिका, घ्राणेंद्रिय. पत्नी, भार्या, बायको, कलत्र, अर्धांगी, कांता, दारा, जाया. पराक्रम, शौर्य, प्रताप, बहादुरी, विक्रम. पर्वत, अचल, नग, अद्री, शैल, गिरी. पक्षी, खग, विहग, विहंग, अंडज, बीज, पाखरू. पाणी, जल, अंबू, पय, नीर, क्षोय, उदक, जीवन, सलील, वारी. पान, पल्लव, पर्ण, पत्र. पाय, पाद, चरण, पद, पुढारी. नेता, नायक, अग्रणी. पृथ्वी, धरिणी, धरिती. वसुंधरा, परित्री, भू, भूमी, धरा, मही, क्षमा, रसा. पोपट, शुक, राघू, राव. त्यानंतर पुढचे पाहिजे सर्वांनी मी वाचत असतानाच लक्ष द्यायचं आहे. तर पहा, राहिलेले तुम्ही स्वतः समानार्थी शब्द वाचून घ्या. ओके, काही मी वाचलेले आहेत. तर यावर आधारित आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. तर पान नंबर 37 काढा सर्वांनी. डावीकडे दिलेल्या समानार्थी शब्द नसलेला शब्द पर्याय निवडा. आता खेद, मग खेदचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला निवडण्यास सांगितलेला आहे. मग काय आहे खेदचा? शोक, विलाप, पश्चाताप की बंध. मग कोणता आहे समानार्थी नसलेला शब्द? कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4. वंदन म्हणजे प्रणाम, अभिवादन. ओके नाही. हरिण, हरिणचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला शोधायचा. कुरुंग, मृग, सारंग, आनंद. तर काय आहे? समानार्थी नसलेला शब्द आहे आनंद. आनंद म्हणजे तोंड. सोने, स्वर्ण, कांचन, वैनतेय, कण, कण. तर सोनेला समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे वैनतेय. प्रश्न 4 आहे, सिंह या शब्दासाठी समानार्थी शब्द नसलेला शब्द केशरी, रम्य, वनराज, पंचानन. पंचानन तर कोणता आहे? रम्य. सिंहचा समानार्थी नसलेला शब्द. समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. आता ह्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामध्ये जी जोडी अयोग्य आहे ती पर्यायातून निवडण्यास सांगितलेली आहे. नमन, वंदन, ठराव, करार, गरुड, खगेंद्र, सर्प, हिरण्य. मग कोणती जोडी नाही आहे? तर सर्प, हिरण्य. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6 आहे, समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी. सेनापती, सेनानी, वानगी, दाखला, पसारा, चाणाक्ष, लोभ, स्वार्थ. समानार्थी शब्द नसलेला पर्याय आहे आपला पसारा, चाणाक्ष. प्रश्न 7 आहे, भृग, भुजंग, पृथ्वी, वसुंधरा, पाऊस, वर्षा, प्रबंध, सोल. मग कोणता समानार्थी शब्द नाहीये? तर भृंग, भुजंग. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे समानार्थी शब्दाची योग्य जोडी पर्यायातून निवडा. आता आपल्याला समानार्थी शब्द असलेली जोडी निवडायची. निकट, कठीण, वल्लरी, वृक्ष, अखेर, सुरुवात, साहस, दिन. मग कोणती जोडी आहे? प्रश्न क्रमांक 8 मध्ये समानार्थी शब्दाची वल्लरी, वृक्ष. इज्जत, मान, सावध, सुरे, चैन, गाठ, काळ, वेळ.
मग अचूक समानार्थी शब्द असलेली जोडी कोणती आहे? तर इज्जत मान, आदर म्हणतो आपण त्याला थोडक्यात. प्रश्न 10वा आहे, रवी भानू, लघुता मोठेपणा, ढग विद्युत, रस्ता आणि. मग कुठली आहे समानार्थी शब्द असलेली जोडी? तर रवी भानू भास्कर सूर्य. ओके. प्रश्न 11वा आहे, कोदंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कोदंड चाप, कमटा, पटू की द्विज. तर काय आहे कोदंड म्हणजे चाप, पर्याय क्रमांक 1. खालील शब्दाचे समानार्थी शब्द शोधा. 12वा प्रश्न आहे, प्रयोजन, कारण, उद्देश, देणगी की परी. कोणता आहे? प्रयोजन म्हणजे कारण काय आहे, आणि प्रयोजन देणगी हा शब्द सुद्धा येऊ शकतो. नंतर प्रश्न 13वा आहे, सावध, तत्पर, बावटा, दक्ष, हे. तर सावध म्हणजे काय? तत्पर आणि दक्ष. प्रश्न 14वा आहे, चपला, तडी, तर, संपर्क की चपला. तर कोणता येणार आहे? तडीत आणि चपला, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15वा आहे, प्रघात, प्रघात सारखे दोन समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे आहे. राऊळ, रिवाज, चाल की अग्रणी. तर काय आहे प्रघात म्हणजे? रिवाज आणि चाल, पर्याय क्रमांक 2 आणि 3. आता पहा, आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहिजे आहे. सर्वांनी पान नंबर 38 काढा. यातील काही समानार्थी शब्द मी वाचून दाखवते, मग नंतर तुम्ही राहिलेले बाकीचे शब्द, विरुद्धार्थी शब्द तुम्ही पाठ करा. बघा, अ उपसर्ग, असे बरेच शब्द आहे की त्यांना अ उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द द्या. बघा, थोडक्यात घेते मी. कुशल, अकुशल, शुभ, अशुभ, प्रकट, अप्रकट, परिचित, अपरिचित, शुद्ध, अशुद्ध, कृत्रिम, अकृत्रिम, समाधान, असमाधान, शांत, अशांत, विश्वास, अविश्वास, प्रामाणिक, अप्रामाणिक, सत्य, असत्य, प्रसन्न, अप्रसन्न, विवाहित, अविवाहित, न्याय, अन्याय, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, लौकिक, अलौकिक, पूर्ण, अपूर्ण, समर्थ, असमर्थ. पुन्हा हे सर्व उपसर्ग लावलेले आहेत. तर आता आपण अव उपसर्ग लागलेले शब्द शोधूया. कृपा, अव. बघा, अव उपसर्ग लागलेला. उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या अगोदर लागलेले शब्द. कृपा, अवकृपा, कळा, अवकळा, गुण, अवगुण, मान, अवमान किंवा अपमान देखील म्हटलं जातं. उन्नती, अवनती. आता अण उपस्वर्ग लाव. आदर, अनादर, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, अर्थ, अनर्थ, उदार, अनुदार, उचित, अनुचित, अंत, अनंत, आवश्यक, अनावश्यक, अनुभवी, अननुभवी, आवर, अनावर, आकर्षक, अनाकर्षक, आरोग्य, अनारोग्य, आस्था, अनास्था, आवृत्त, अनावृत्त, औरस, अनावरस, अवधान, अनावधान, अतिवृष्टी, अनावृष्टी, इच्छा, अनिच्छा. आता ना उपस्वर्ग बघा. सुपीक, नापीक, पास, नापास, कबूल, ना कबूल, बाद, नाबाद, अस्तिक, नास्तिक, लायक, नालायक, मर्द, नामर्द, इलाज, नाइलाज, आवड, नावड, खुश, नाखुश, दुरुस्त, नादुरुस्त, पसंत, नापसंत. बघा, असे शब्द आहेत. त्यांना अ पाहिलं आपण, अव पाहिलं, अन पाहिलं. आता नीर पाहून बघा. सहेतुक, निर्हेतुक, आशा, निराशा, साक्षर, निरक्षर, आकार, निराकार, भय, निर्भय, आयात, निर्यात, उत्साही, निरुत्साही, अपराधी, निरपराधी, दोषी, निर्दोषी, सधन, निर्धन, आधार, निराधार, सजीव, निर्जीव, व्यसनी, निर्व्यसनी, सदोष, निर्दोष, उपाय, निरुपाय, उत्तर, निरुत्तर, उपाय, निरुपाय. आता पहा पुढे, निर उपसर्ग झाला. आता आपण अपनिसर्ग उपसर्ग. अप, कृत्य, अपकृत्य, शकुन, अपशकुन, यश, अपयश, कीर्ती, अपकीर्ती, शब्द, अपशब्द, मान, अपमान. आता कु उपसर्ग जोडून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द. सुपुत्र, कुपुत्र, सुसंगती, कुसंगती, सुस्वरूप, कुस्वरूप, सुलक्षणे, कुलक्षणे, सुविख्यात, कुविख्यात, सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, सुविचार, कुविचार, पथ्य, कुपथ्य. आता बे उपसर्ग लागणार. सावध, बेसावध, इमानी, बेईमानी, मुदत, बेमुदत, चवदार, बेचव, अब्रू, बेअब्रू, रंग, बेरंग, शरम, बेशरम, शिस्त, बेशिस्त, सुरेल, बेसूर, कायदा, बेकायदा, हिशेबी, बेहिशेबी. ओके, समजले सर्वांना? आता पुढे आपण पाहणार आहोत बिन उपसर्ग. शर्त, बिन शर्त, तक्रार, बिन तक्रार, तोड, बिन तोड, चूक, बिन चूक, पगारी, बिन पगारी, जोड, बिन जोड. आता वि उपसर्ग लागून कोणते विरुद्धार्थी शब्द तयार होतात? सजातीय, विजातीय, सद्भा, विधवा, सम, विषम, पक्ष, विपक्ष, जोड, बिजोड,
स्मृती विस्मृती, स्मरण विस्मरण, देश विदेश, संगीत संगत विसंगत. आता विना विना शब्द अट विना अट, खर्चिक विना खर्चिक, मूल्य विना मूल्य, सकारण विनाकारण, सायास विना सायास. आता गैर उपसर्ग जोडून कोणते होतात? समज गैरसमज, व्यवहारी गैरव्यवहारी, हजर गैरहजर, फायदा गैरफायदा, व्यवस्था गैरव्यवस्था, सोय गैरसोय, समजूत गैरसमजूत. आता दुरुपयोग उपसर्ग जोडून उपयोग दुरुपयोग, लक्ष दुर्लक्ष, आग्रह दुराग्रह, सुदीन दुर्दीन, सुलभ दुर्लभ, सुगंध दुर्गंध, दशा दुर्दशा, भाग्य दुर्भाग्य. पुढे आहे सद्गुण दुर्गुण, सज्जन दुर्जन, अभिमानी दुराभिमानी, परोपक्षण स्वदेशी परदेशी, जय पराजय विजय पराजय, स्वधर्म परधर्म, स्वाधीन पराधीन, इहलोक परलोक, स्वतंत्र परतंत्र, स्वकीय परकीय. आता इतर शब्द आहे हे सगळं आपण उपसर्गाचे पाहिले. आता त्यातले शब्द पहा ऋण धन, देव दानव, बंद उघडा, स्वस्त महा, कंजूस उधळ्या, ग्राहक विक्रेता, शूर पित्रा, नवीन जुना, आरोह अवरोह, अतिवृष्टी अनावृष्टी, अनाथ सनाथ, ओला सुका, अबोल वाचा, अभ्राच्छादित निरभ्र, अमृत विष, अल्पायुषी दीर्घायुषी, अल्लड पोक्त. अवखळ गंभीर, आघाडी पिछाडी, उच्च नीच, उत्कर्ष अपकर्ष, ऐच्छिक अनैच्छिक, कर्णमधुर कर्णपटू, पुरुष स्थूल, खंडन मांडन, गमन आगमन, ग्राह्य त्याज्य, जहाल मावा, जागृत निर्दिष्ट, तारक मारक, तेजस्वी निस्तेज, प्रसारण अंकुचा. बघा आता आपण त्यावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्वांनी पान नंबर 40 काढायचा आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाला गैर हा उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द तयार होईल? पर्याय आहेत सुलभ, गैरसुलभ होईल का? पगारी गैरपगारी, समजूत गैरसमजूत, हे मूल्य गैरमूल्य. मग गैर उपसर्ग लावून कोणता शब्द विरुद्धार्थी शब्द तयार होतो? तर पर्याय क्रमांक 3 गैरसमजूत. घर गैरघर, व्यवस्था गैरव्यवस्था, देश गैरदेश, गैरदेश, स्वकीय गैरस्वकीय. तर काय येणार आहे? व्यवस्था गैरव्यवस्था, गैर उपसर्ग लागून शब्द तयार होतात. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. आता आपल्याला चुकीचे दिलेले आहे त्यातले एक योग्य दिलेले आहे, ती निवडायची आहे. मऊ उधार, राजा प्रजा, साम्य भेद, होकार जी. तर काय आहे योग्य विरुद्धार्थी शब्द असणारी जोडी कोणती आहे? तर साम्य भेद. गमन आगमन, पाप अंत, देव रंक, उष्ण मंद. आता इथे काय येणार आहे तुम्ही सांगा बघा. गमन आगमन आणि देव रंक नाही येणार, कारण काय येणार आहे? श्रीमंत रंक. सनातनी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? प्रतिकूल, पाश्चिमात्य, अचेतन, सुधारक. सनातनचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 सुधारक. विना हा उपसर्ग लागून खालीलपैकी कोणत्या शब्दाला जोडा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? विनाजोड, विनाचूक, विनाकारण की विनासार. काय होणार आहे? विनाकारण, पर्याय क्रमांक 3. विनामूल्य, विना फायदा, विना पक्ष की विनाचिन्ह. काय होणार आहे? विनामूल्य, पर्याय क्रमांक 1. खालील वाक्यात अधोरेखित शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे वाक्य निवडा. श्यामला व्यवसायात नफा झाला. मग वाक्यात शोधायचे. श्यामला व्यवसायात तोटा झाला, श्यामला व्यवसायात फायदा झाला, श्यामला व्यवसायात खर्च झाला, यापैकी नाही. तर नफा तोटा, नफाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? म्हणजे श्यामला व्यवसायात तोटा झाला. गीता ही नारायणरावांची ज्येष्ठ मुलगी आहे. आता ज्येष्ठ म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणतात ज्येष्ठ म्हणजे काय? ज्येष्ठ म्हणजे काय असते? मोठी मुलगी असते. आता मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? मोठी, सुकन्या, लहान की कनिष्ठ. तर ज्येष्ठ कनिष्ठ, पर्याय क्रमांक 4. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधा. आता याच्यामध्ये एक अयोग्य जोडी दिलेली बघा. उत्कर्ष अपकर्ष, ग्राहक उधळ्या, पौरात्य पाश्चिमात्य, माझी आजी. तर मग कोणती अयोग्य जोडी आहे? तर पर्याय क्रमांक 2 ग्राहक उधळ्या. 11वा प्रश्न आहे क्षणिक रजनी, अबोल वाचा, आदी अंत, शा व. अयोग्य जोडी कोणती आहे? क्षणिक रजनी, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12वा उद्योगी या शब्दाला 2 विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. उथळ, आळशी, अधोगती ही कामचुका. मग उद्योगी या शब्दाला 2 विरुद्धार्थी शब्द कोणते येणार आहे? सांगा बरं पटकन.
काय येणार आहे? आळशी. अगदी बरोबर. आणि दुसरा कोणता येणार आहे? कामचुकार. 13 प्रसरण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्याय. विदेश, अमर्त्य, रण, निरूपी, आहार. प्रसरण, आंकोचन. आरोह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनु, संयोग, अवरोह, आचर्य. आरोह, अवरोह. पर्याय क्रमांक 3. समजले सर्वांना? समानार्थी शब्द. ओके. तर आता आपण पाहणार आहोत अलंकारिक शब्द. मग अलंकारिक शब्द काय असतात? तर भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या विशेष अर्थांच्या शब्दांना म्हटलं जातं अलंकारिक शब्द. आता मग हे शब्द आपण पाठवूया. हे सुद्धा आपले शब्द पाठच असले पाहिजे. तर पहिला शब्द आहे अरण्य पंडित, मूर्ख मनुष्य. अरण्य रुद्र, ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. 11वा रुद्र, अतिशय तापट माणूस. अंडी पिल्ली, गुप्त गोष्ट. अक्षर शत्रू, निरक्षर माणूस, अडाणी. ओणाम, प्रारंभ. आळवावरचे पाणी, फार काळ न टिकणारे पाणी. अष्टपैलू, अनेक चांगले गुण असलेला, सर्व गुण संपन्न. अकलेचा कांदा, इथे खंदक झालाय थोडस मिस्टेक आहे. अकलेचा कांदा म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस. आग्या वेता, अतिशय तापट स्वभावाचा. अस्मानी म्हणजे दैवी संकट. अंधेर नगरी म्हणजे बेबंदशाही. अजागर, निरुपयोगी. अक्काबाई, अवदसा. अर्धचंद्र, पदच्युत. आकाशाची कुऱ्हाड, दैवी संकट. अष्टप्रहार, रात्रंदिवस. उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. उमरावरचे फूल, अगदी दुर्मिळ फूल वस्तू. एरंडाचे गुऱ्हाळ, कंटाळवाणे भाषण. कळीचा नारद, भांडण लावणारा मनुष्य. कळसूत्री बाहुली, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा. कैकई, दुष्ट स्वभावाची स्त्री. कर्णाचा अवतार, दानशू. कुंभकर्ण, झोपाळू मनुष्य. कोल्हे कोळी, धूर्त लोकांची ओरड. काथ्याकूट, निष्फळ चर्चा. पुढे आहे कुरुक्षेत्र म्हणजे युद्धभूमी. कापिला वाळीचा योग, दुर्मिळ संधी. खडाष्ट, जोरदार भांडण. खेटराने पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे किंवा रागावणे. खुशाल चेंडू, अतिशय चैनीखोर. खोगीर भरती, निरुपयोगी माणसे. खडाजंगी, कडाक्याचे भांडण. गोकुळ, मुलाबाळांनी भरलेलं घर. गप्पीदास, गप्पा मारणारा. गाजर पारखी, कसलीही पारख नसलेला. गडांत, भीतीदायक संकट. गुळाचा गणपती, गरीब मनुष्य. गुरुकुल्ली, यशाचे मर्म. गंगाजळी, बुडीत ठेव. गळ्यातला ताईत, अतिशय प्रिय. गोगलगाय, गरीब स्वभावाची व्यक्ती. गर्भ श्रीमंत, श्रीमंतीत जन्मलेला. घोरपड, चिकाटी धरणारा. घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा. चाणक्य, महत्वाकांक्षी मनुष्य. 14वे रत्न, भरपूर माल. 36चा आकडा, वैर. जड भरत, सुस्त मनुष्य. जमदाग्नीचा अवतार, रागीट मनुष्य. टोळभैरव, नासाडी करत फिरणारे. दगडावरची रेख न बदलणारे. द्रविडी व्यायाम, लांबचा व्यायाम प्रकार किंवा वक्र मार्ग. दिवटा, कुळाला कलंक लावणारा. धोपट मार्ग, सरळ मार्ग. पुढे आहे धन्वंतरी. धन्वंतरी, उत्तम वैद्य. नवकोट नारायण, अतिशय श्रीमंत. नंदी बैल, मान डोलावणारा. नखशिकांत, सर्व शरीरभर. पर्वणी, दुर्मिळ योग. पिकले पान, म्हातारा मनुष्य. पाताळ यंत्री, कारस्थानी. पांढरा परीस, लबाड माणूस. पांढरा कावळा, निसर्गात नसलेली गोष्ट. पाषाण हृदयी, निष्ठुर मनाचा. पांढऱ्या पायाचा, अपशकुनी. पोटचा गोळा, स्वतःचे मूल. पोटपूजा, भोजन. बोलाचीच कडी, केवळ शाब्दिक वचन. भोके संन्यासी, ढोंगी मनुष्य. बृहस्पती, बुद्धिमान. बारभाईचा कारभार, गोंधळ. बगलबच्चा, हस्त. बोल घेवडा, वटवट करणारा. बत्तीशी, दात. बिनभाड्याचे घर, तुरुंग. धर्माचा भोपळा, मनातील चुकीची कल्पना. भाकड कथा, पोकळ गोष्ट. भागुबाई, अतिशय भित्रा. भीष्म प्रतिज्ञा, कठीण प्रतिज्ञा. भगीरथ प्रयत्न, प्रयत्नांची पराकाष्ठा. मारुतीचे शेपूट, वाढत जाणारे काम. मायेचा सूत, पराक्रमी सूत. मतनाचा पुतळा, अतिशय सुंदर मनुष्य. मुखस्तंभ, न बोलणारा. पुढे मुक्त फळे, वेडेवाकडे शब्द. मगरमिठी, तावडीतून न सुटणारे. मनोराज्य, कल्पना. मेषपात्र, बावळट मनुष्य. मृगज, केवळ आभास. रामराज्य, सुखाचे राज्य. रामबाण, अचूक गुणकारी. वामनमूर्ती, ठेंगू व्यक्ती. वितंडवाद, खोटा वादविवाद. वाटाण्याचे अक्षदा, मकार.
वाऱ्यावरची वरात, बेजबाबदारीचे काम, वाहती गंगा, आलेली संधी, शकुनी मामा, कपटी मनुष्य, शिराळ सेठ, अल्पकालीन सत्ताधारी, शेंदाड शिपाई, भित्रा, लंबकर्ण, बेअकली, शीला पागोटे, मानाचा पोशाख, शेणामेनाचा सहज नष्ट होणारा, सुलतानी, मानवी जुलुमाचे संकट, सटवाई, दुष्ट स्त्री, साखर झोप, पहाटेची झोप, सवत मत्सर, तीव्र दोष, स्मशान वैराग्य, क्षणिक वैराग्य, सुळावरची पोळी, अतिशय धोक्याचे काम, सोन्याहून पिवळे, अतिउत्तम, सव्यसाची, उलटसुलट काम करणारा, सूर्यवंशी, उशिरा उठणारा, हातचा मळ, सोपे काम, श्री गणेशा, आरंभ, त्रिशंकू, धड इकडे ना तिकडे. समजलं सर्वांना? आता आपण काय पाहिलं? ओके, अलंकारिक शब्द पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत शब्द समूहाबद्दल एक शब्द. म्हणजे ह्यामध्ये काय असतं, अनेक शब्दांच्या समूहाबद्दल एकच शब्द वापरून हवा तो अर्थ प्रकट होतो. तर ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्या शब्द संपत्तीवर प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर पहा आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत. त्यामुळे काय होतं, भाषेत अनेक शब्दांच्या समूहाबद्दल एकच शब्द वापरून हवा तो अर्थ केला जातो आणि त्यामुळे काय होतं, भाषेचे सौंदर्य वाढते. आता बघा, अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा, अष्टावधानी, अरण्याचा राजा, वनराज, अरण्याची शोभा, वनस्त्री, अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी, आग विझवणारे यंत्र, अग्निशामक यंत्र, अर्थ न समजता केलेले पाठांतर, भूकंपट्टी, अगदी पूर्वीपासून राहणारे आदिवासी, अग्नीची पूजा करणारा, अग्निपूजक, अन्न देणारा, अन्नदाता, आई वडील नसलेला, पोरका, आवरता येणार नाही असे अनावर, आपलाच फायदा करून घेणारा, स्वार्थी, आधी जन्मलेला, अग्रज, आईचे मुलाविषयी प्रेम, वात्सल्य, आठवड्याने प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक, इच्छिलेला देणगी देणारा मणी, चिंतामणी, ईश्वर आहे असे मानणारा, आज ते उपकाराखाली ओशाळलेला, मिंधा, उंचावरून पडणारा पाण्याचा लोट, धबधबा, उपकार जाणणारा, कृतज्ञ, उपकार विसरणारा, कृतज्ञ, एकाच काळात असणारे, समकालीन, एकटा राहणारा, एकलकोंडा, ऐकायला व बोलायला न येणारा, मूकबधीर, कमळासारखे डोळे असणारी, कमलनयन, कमलाक्षी, कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्य परामुख. पुढे आहे कैदी ठेवण्याची, कादंबरी लिहिणारा, कादंबरीकार, कविता रचणारा किंवा रचणारी, कवी किंवा कवयित्री, कीर्तन करणारा, कीर्तनकार, काम न करता खाणारा, ऐत खाऊ, कर्तव्य न करणारा, कर्तव्य शून्य, कर्तव्य करण्यास तत्पर, कर्तव्य परायण, कैदी ठेवण्याची जागा, कैदखाना, कारागृह, तुरुंग, बंदीगृह, कोट्यावधी रुपयाचा मालक, कोट्याधीश, खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी, खूप दानधर्म करणारा, दानशूर, गायीसाठी काढून ठेवलेला घास, गोग्रास, गाणे गाणारा, गायक, गोल फिरणारा, जोराचा वारा, वावटळ, गुरे बांधण्याची जागा, गोठा, घरात बसून राहणारा, घरकुंबा व घोडे बांधण्याची जागा, तबेला किंवा पागा, घरातील मधले दालन, माचखर, चरित्र लिहिणारा, चरित्रकार, चार रस्ते एकत्र येतात ती जागा, चौवाटा, चार पायांचा प्राणी, चतुष्पाद, चारही दिशांच्या हद्दी, चतुसीमा, चांदण्या रात्रीचा पंधरवाडा, शुद्ध पक्ष, शुक्ल पक्ष, जमिनीवर राहणारे भूचर, जमीन दोन्हीवर राहणारे उभयचर, जमीन व पाणी दोन्हीवर राहणारे उभयचर, जमिनीचे दान, भूदान, जाणून घेण्याची इच्छा, जिज्ञासा, ज्याला मरण नाही असा अमर, जादूचे खेळ दाखवणारा जादूगार, जुन्या रूढीप्रमाणे वागणारा सनातनी, जमिनी खालून गेलेला रस्ता, भुयार, झाडाच्या सालीपासून बनवलेली वस्त्र, वल्कल, ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण, तिठा, तीन बाजूस जमीन व एका बाजूस पाणी, आखात, 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, तांब्याच्या पत्रावरील एक ताम्रपट, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, दरवर्षी प्रसिद्ध होणारे वार्षिक, दर 15 प्रसिद्ध होणारे पाक्षिक आणि दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक, दररोज ठरलेला कार्यक्रम, दिनचर्या किंवा दिनक्रम, देवापुढे सतत जळणारा देवानंदादी, देवांच्या मूर्ती ठेवायची जागा, देव्हारा किंवा देवघर, देवळाच्या आतील जागा, गाभारा, दुसऱ्याच्या मनातले जाणणारा, मनकवडा, दुसऱ्यावर अवलंबून राहणारा, परावलंबी, देवळात पूजा करणारा, पुजारी, धान्य ठेवण्याची जागा, कोठार, धंद्यासाठी गुंतवलेली रक्कम, भांडवल, नदीची सुरुवात होते ती जागा, उगम, नाटके लिहिणारा, नाटककार. नवऱ्या मुलाची आई, वर माय, नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट, अभिनेता,
दोन किंवा अधिक नद्या एकत्र मिळण्याची जागा संगम, नाव चालविणारा नावाडी, निंदा करणारा निंदक, नवीन सुधारणा करणारा सुधारक, नाणी पाडण्याचा कारखाना टांगसा, पायी जाण्याचा रस्ता पाऊलवाट, पुरामुळे नुकसान झालेले लोक पूरग्रस्त, पायात काहीही नसलेला अनवाणी, पाहण्यासाठी आलेला प्रेक्षक, पैसा अडका ठेवण्याची भक्कम पेटी, तिजोरी, बोलायला येत नसलेला मुका, बातमी आणून देणारा बातमीदार, लक्षावधी रुपये बाळगणारा लक्षाधीश, बोध प्रवचन सुवचन, वक्ता, भाषण करणारा, मूर्ती बनवणारा मूर्तिकार, मासे पकडणारा होडी, योजना आखणारा योजक, रात्रीचा पहाकरी जागल्या, आपण ज्याला इंग्लिशमध्ये वॉचमन म्हणतो की नाही, जागल्या, लोकांचा आवडता लोकप्रिय, वनात राहणारे वनचर, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, स्वतःचा बद्दल अभिमान बाळगणारा स्वाभिमान, स्तुती करणारा भट भाट, हरणासारखे डोळे असणारे मृगाक्षी आणि क्षमा करण्याची वृत्ती क्षमाक्षी. ओके, हे सर्व जे काही आहे हे अलंकारिक शब्द, शब्द समाबद्ध शब्द पाठच करून ठेवायचे आहे. तर यावर आधारित आपण स्वाध्याय सोडूया. अनावृष्टी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? खूप पाऊस पडणे, मुळीच पाऊस न पडणे, पूर येणे, थोडासा पाऊस आहे. अतिवृष्टी म्हणजे अति पाऊस म्हणजे खूपच पाऊस पडणे, आणि अनावृष्टी म्हणजे मुळीच पाऊस न पडणे. पर्याय क्रमांक 2. अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरला जातो? अतिशय मूर्ख माणूस, अतिशय श्रीमंत माणूस, झोपाळू माणूस की अतिशय रागीट माणूस? तर अकलेचा कांदा म्हणजे अतिशय मूर्ख माणूस. फारच उत्तम या अर्थाचा अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. हातचा मळ, सोन्याहून पिवळा, नखशिका की उंबराचे फूल? काय आहे? सोन्याहून पिवळं म्हणजे अतिशय किंवा फारच उत्तम. योग्य जोडी निवडा. अलंकारिक शब्द: पोटपूजा, रिकामी बडबड, पुरघोडी, फसवा फसवी, रामराज्य, अतिशय सुखाचे राज्य, मोगलाई, दैवी संकट. मग योग्य जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4 मधले तर रामराज्य म्हणजे अतिशय सुखाचे राज्य. प्रश्न 5 आहे, मायेचा पूत पराक्रमी, वितंडवाद खोटा, वादविवाद, मुक्ताफळे ठोसे, पर्वणी, यशाचे मर्म. तर काय आहे? मायेचा पूत पराक्रमी. पर्याय क्रमांक 1. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्दाचा पर्याय: केलेले उपकार जाणणारा, नास्तिक, कृतज्ञ, कृतज्ञ की आस्तिक. तर केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ असतो. नाव चालविणारा, वैमानिक, नावाडी, चालक की वाहक. नाव जो चालवतो त्याला आपण म्हणतो नावाडी. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, कल्पवृक्ष, पिंपळ, वड की यापैकी नाही? सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष. विविध रूपे धारण करणारा, गुराखी, भाट, हेर की बहुरूपी? तर विविध रूपे धारण करणारा असतो बहुरूपी. सापाचा खेळ करणारा, दरवेशी, मदारी, जादूगार की गारुडी? तर काय आहे? 10वा सापाचा खेळ करणारा असतो गारुडी, अस्वलाचा खेळ करणारा असतो दरवेशी. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या योग्य अर्थाचा पर्याय शोधा. आईने बाळाला झोपवण्यासाठी गाणे गायले. भावगीत, बडबड गीत, अंगाई गीत की बालगीत? काय गावलं? अंगाई गीत. चोरीच्या प्रकरणात राजूचेही अंग असावे. म्हणजे सहभाग, शरीर, विभाग की पायदा? चोरीच्या प्रकरणात राजूचाही सहभाग असावा. पर्याय क्रमांक 1. राहुल एकमेकांच्यात भांडणे लावतो म्हणून त्याला सर्वजण घर कोंबडा, वामन मूर्ती की कळीचा नारद की नंदीबैल? मग भांडणे लावून देणारा कोण असतो? कळीचा नारद. पर्याय क्रमांक 3. शब्दसमूह त्याबद्दल एक शब्द यांची योग्य जोडी कोणती? 2 पर्याय निवडा. निंदा करणारा निंदक, बातमी आणून देणारा बातमीदार, कविता रचणारा कवयित्री, मासे पकडणारा मच्छीमार. मग काय आहे? 2 पर्याय कोणते आहेत? 2 अचूक पर्याय. मासे पकडणारा आहे मच्छीमार आणि निंदा करणारा आहे, कविता रचणारा कोण असतो? कवी असतो. प्रश्न 15वा आहे, वनात राहणारे खेचर, आकाशात वावरणारे वनचर, वनातील प्राण्यांचा राजा वनराज, शोध लावणारा संशोधक. तर मग काय असतं? शोध लावणारा संशोधक आणि वनातील प्राण्यांचा राजा वनराज म्हणजे सिंह. ओके, समजले सर्वांना? तर पहा, पुढे आपण पाहणार आहोत वाक्प्रचार. आता मराठी भाषेत बोलताना आपण अनेक वाक्प्रचारांचा सहजपणे वापर करतो, हो की नाही? मग वाक्प्रचार म्हणजेच काय आहे? तर त्यामध्ये काय होतं? भाषेचं सौंदर्य वाढतं. काही वाक्प्रचार आपण पाहणार आहोत. डोळ्यावर धूर येणे म्हणजे उन्मत्त होणे, डोळ्यावर
कपडे ओढणे, उपेक्षा करणे, डोळ्यांचे पारणे फिटणे, पाहून पूर्ण समाधान होणे, डोळ्यात धूळ फेकणे, सहजपणे फसवणे, डोळ्यात भरणे, फार आवडणे, डोळ्यात चलणे, मत्सर वाटणे, डोळे पांढरे करणे, घाबरून जाणे, डोळे निवणे, समाधान होणे, डोळे लावणे, वाट पाहणे, डोळे फिरणे, मस्ती चढणे, डोळा ठेवणे, मिळण्याची इच्छा धरणे, डोळ्या डोक्यावरचे खांद्यावर येणे, जबाबदारी घेणे, डोक्यावर खापर फोडणे, द्वेष लादणे, डोक्यात राग घालणे, अविचाराने वागणे, डोके वर काढणे, उदयास येणे, डोके फिरणे, वेड्यासारखे वागणे, डावे उजवे करणे, पक्षपात करणे, अंगाची लाही लाही होणे, संतापाने खवळणे, अंगाशी येणे, नुकसान होणे, अंग काढून घेणे, संबंध तोडणे, अंग चोरणे, काम चुकारपणा करणे, अण्णाला जागणे, उपकाराची आठवण ठेवणे, अण्णाला लावणे, कमाईचे साधन मिळवून देणे, आगीत तेल ओतणे, भांडण वाढवणे, अक्कल विकत घेणे, शहाणपण शिकणे, आकाश कोसळणे, मोठे संकट येणे, आपलेच घोडे दामटणे, आपलेच काम साधून घेणे, प्रयत्नांची पराकाष्ठा, आकाश पाताळ एक करणे. पुढे आहे अनुकंपा वाटणे, दया येणे, केस आणि गळा कापणे, विश्वासघात करणे, कपाळावर हात मारणे, नशिबाला दोष देणे, कपाळी असणे, नशिबात असणे, कान उघडणी करणे, कडक शब्दात चुका दाखवणे, कपाळ फुटणे, दुर्दैव ओढणे, कानाला खडा लावणे, निश्चय करणे, कानाडोळा करणे, दुर्लक्ष करणे, कान मंत्र देणे, गुप्त सल्ला देणे, कान फुंकणे, दुसऱ्याच्या मनात किलमिश निर्माण करणे, कान पिटणे, तेच तेच ऐकून कंटाळणे, कंठाशी प्राण येणे, अतिशय घाबरणे, कंठस्नान घालणे, शिरच्छेद करणे, कंठ दाटून येणे, गहिवरून येणे, काथ्या कुटणे, रिकामा वाद घालणे, कणिक टिमणे, खूप मार देणे, कोंडी फोडणे, मार्ग काढणे, कळी खुलणे, आनंदित होणे, कावा ओळखणे, मनातील हेतू ओळखणे, कोंड्याचा मांडा करणे, काटकसरीने पण समाधानाने राहणे, कात्री सापडणे, दोन्हीकडून अडचणीत सापडणे, कृतकृत्य होणे, धन्य होणे, कंपायमान होणे, थरथरणे, नाकावर राग येणे, लवकर चिडणे, नाक मुरडणे, नापसंती दाखवणे, नाक घासणे, शरण जाणे, नाकीनऊ येणे, बेजार होणे किंवा मेटाकुटीला येणे. पुढे आहे नाक खुपसणे. पान नंबर 47 वरच आहे. नाक खुपसणे, नको तिथे लक्ष देणे, नाक कापणे, घमेंड उतरवणे, निरुपाय होणे, नाईलाज होणे, निष्क्रिय होणे, काहीही न करणे, गळ्यातला ताईत होणे, अतिशय आवडता होणे, गळ्याशी येणे, नुकसानीची बाब होणे, गळ्यात गळा घालणे, घनिष्ठ मैत्री होणे, गळी पडणे, फार भीड घालणे, गळा काढणे, मोठ्याने रडणे, गुलदस्त्यात ठेवणे, लपवून ठेवणे, गंध नसणे, मुळीच माहीत नसणे, गोते खाणे, संकटात सापडणे, गहजप करणे, फार बोभाटा करणे, मान खाली घालणे, लज्जित होणे, मान अडकणे, पेचात सापडणे, मान डोलावणे, पसंती दर्शवणे, मुठीत असणे, अज्ञेत वागणे, मन मोडणे, इच्छेविरुद्ध वागणे, मन मुख गिळून बसणे, मुद्दाम गप्प बसणे, मिशीवर ताव देणे, ऐट दाखवणे, माशा मारत बसणे, निरुद्योगी असणे, माशी शिंकणे, विघ्न येणे, मंत्रमुग्ध होणे, प्रभावित होणे, निंदा होणे, उपकाराखाली लाचार होणे, मिरच्या झोंबणे, चडफडाट होणे, मूर्छा होणे, बेशुद्ध होणे, दाती तृण धरणे, शरण जाणे, दाताच्या कण्या करणे, वारंवार बोलून थकणे, दात घशात घालणे, दुर्बल बनवणे, दात पाडणे, रग जिरवणे, दात खाणे, द्वेष करणे, तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे, तोंडचे पाणी पडणे, घाबरून जाणे, तोंडाची वाफ दवडणे, निरुपयोगी भाषण करणे, तोंडाचा पट्टा सुटणे, चरा चरा बोलणे, तोंडाला पाणी खुसणे, फसविणे, तोंडाला पाणी सुटणे, लोभ उत्पन्न होणे, तोंड काळे करणे, नजरे आड होणे, तोंडाकडे पाहणे, याचना करणे, तोंड सुख घेणे, वाटेल तसे बोलणे, तोंड देणे, प्रतिकार करणे, तोंड लागणे, सुरुवात होणे, तोंड वाजवणे, बोलत सुटणे, तोंड दाबणे, गप्प बसवणे, तात बांधणे, फास लावणे, तारे तोडणे, वेड्यासारखे बोलणे, तीळ पापड होणे, अतिशय संतापणे, तुळशी पात्रात सोड ठेवणे, हातपात सोडणे, पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणे किंवा फार भूक लागणे, पोटावर मारणे, पोट भरण्याचे साधन बंद पाडणे, पोटात दुखणे, मत्सर करणे, पोटात ठेवणे, गुप्त ठेवणे, पोटात घालणे, क्षमा करणे, पाठी लागणे, त्रास देणे, पाठ फिरवणे, दुर्लक्ष करणे, पाठ दाखवणे, पळून जाणे, पायपीट करणे, कामासाठी भटकणे, पाय घसरणे, चुकीच्या मार्गाला लागणे, पाय धरणे, शरण जाणे, पाण्यात पाहणे, द्वेष करणे, पाणी मुरणे, दोषाला जागा असणे, पाणी सोडणे, त्याग करणे, पाझर फुटणे, दया येणे, पाचावर धरण बसणे, अत्यंत भयभीत होणे,
आता राहिलेले तुम्ही स्वतः वाक्प्रचार वाचा सर्वांनी. आता आपण वाक्प्रचारचा स्वाध्याय सोडूया. खालील वाक्प्रचारात पान नंबर 49 वर आहे. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्याय निवडा. तुळशी पात्र ठेवणे, तुळशीवर पत्र ठेवणे, हक्क सोडणे, तुळस आणि पत्र ठेवणे की यापैकी नाही. तर तुळशी पत्र ठेवणे म्हणजे हक्क सोडणे. पाय काढणे, बाहेर निघणे, पाया पडणे, निघून जाणे की पळून जाणे. पाय काढणे म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निघून जाणे. पर्याय क्रमांक 3. तारे तोडणे, आकाशातील तारे तोडणे, वेड्यासारखे भाषण करणे, आग्रह करणे यापैकी नाही. तारे तोडणे म्हणजे काय आहे? वेड्यासारखे भाषण करणे. पर्याय क्रमांक 2. दिलेल्या वाक्प्रचाराचे अर्थपूर्ण वाक्य होणारा पर्याय निवडा. वरात काढणे, पोलिसांनी चोरांची वरात काढली, मुलांनी नवरदेवाची वरात काढली, परीक्षेत पहिला आला म्हणून बाबांनी मुलांची वरात काढली की यापैकी नाही. काय येते? तर वरात काढणे, पोलिसांनी चोरांची वरात काढली. पुढे आहे पान नंबर 50. लंकेची पार्वती करणे. रामने नवीन दागिने आणून आपल्या बायकोला लंकेची पार्वती केली. श्यामच्या अंगावर काजाचा बोजा असल्यामुळे त्याने आपल्या पत्नीला लंकेची पार्वती केली. सीता श्रीमंत असल्यामुळे ती लंकेची पार्वती झाली यापैकी नाही. तर लंकेची पार्वती म्हणजे अतिशय दारिद्र्याने श्यामच्या अंगावर कर्जाचा बोजा आल्यामुळे त्याने आपल्या पत्नीला लंकेची पार्वती केले. सीता झालं. धावा करणे. प्रश्न 6. मुलांनी मैदानावर धावा केला. आई आजारी असल्यामुळे राजूने देवापुढे धावा केला. शाळेत धावण्याची स्पर्धा असल्यामुळे मुलांनी धावा केला. राजू आणि संजयने खेळताना धावा केला. तर काय आहे? देवाचा धावा केला म्हणजे आई आजारी असल्यामुळे राजूने देवापुढे धावा केला. प्रश्न 7 आहे. खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार कोणता? उखळ पांढरे होणे, भरपूर फायदा होणे, बरोबर. बलिदान करणे, स्वतःचे प्राण अर्पण करणे, बरोबर. पारडे फिरणे, गर्वाने फुगून जाणे, पाचावर धरम बसणे, अतिशय भयभीत होणे. मग चुकीचा पर्याय असलेला कोणता आहे? तर पारडे फिरणे, गर्वाने फुगून जाणे. प्रश्न 8 आहे. रसा तळात जाणे, ऐट दाखवणे, लाळ फोडणे, अभिलाषा बाळगणे, धर्म पाळणे, कर्तव्य पार पाडणे, आकाश ठेंगणे, गर्वाने फुलून जाणे. तर कोणता आहे प्रश्न क्रमांक? रसा तळात जाणे, ऐट दाखवणे. चुकीचा. खालील पर्यायातून योग्य अर्थाची जोडी निवडा. झुंज घालणे, कोणीही नसणे, मिंधा होणे, मनातील हेतू ओळखणे, नांगी टाकणे, पडते घेणे, दगा देणे, उल्लेख करणे. योग्य अर्थाची आपल्याला जोडी विचारलेली आहे. कोणती आहे? नांगी टाकणे म्हणजे पडते घेणे. प्रश्न 10 आहे. दुधात साखर पडणे, चांगले काम, अधिक चांगले होणे, टोमणा मारणे, मार्ग काढणे, सोने होणे, कीर्ती मिळवणे, खो खो घालणे, मोड मोडणे. आपल्याला यातील योग्य कोणता आहे? दुधात साखर पडणे म्हणजे चांगले काम, अधिक चांगले होणे, किंवा खो घालणे म्हणजे सुद्धा काय? कामामध्ये अडथळा आणणे. प्रश्न 11 आहे. हिंग लावून न विचारणे, फुगून सांगणे, धडा घेणे, मत बदलणे, चारी मुंड्या चित्करणे, पूर्ण पराभव करणे, तीळ पापड होणे, भयभीत होणे. तर मग कोणती आहे चुकीचा अर्थ असलेली बरोबर अर्थ असलेली? तर कोणता आहे? चारी मुंड्या चित्करणे, पूर्ण पराभव करणे. खालील वाक्यात कोणता वाक्प्रचार योजावा? मुलाचा परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे आईचे डोळे निवणे, आईचे डोळ्यात प्राण आणणे, डोळे मिटणे की डोळे झाक करणे. तर काय आहे? आईचे डोळे निवणे म्हणजे तिला अतिशय समाधान झालं की नाही. श्यामला नोकरी नसल्यामुळे तो सतत पाय काढणे, पाय धरणे, पायपीट करणे की पाय घसरणे. पण नोकरीच्या शोधात तो काय करायचा? सतत पायपीट करायचा. पर्याय क्रमांक 3. नोटाचा बंडल पाहून दिनेशच्या तोंडाचा पट्टा सुटला, तोंडाला पाणी सुटले, तोंड फिरवले की तोंड रंगवले. तर दिनेशच्या तोंडाला काय झालं? पाणी सुटले म्हणजे त्याच्यामध्ये लोभ निर्माण झाला. राम शाळेतून आल्यावर त्याच्या टिम्म म्हणून त्याने खाऊ खाल्ला. पोटात दुखले म्हणून, पोटात ठेवले म्हणून, पोटात कावळे ओरडले म्हणून की पोटावर मारले म्हणून. शाळेतून आल्यावर काय झालंय? रामला खूप भूक लागली म्हणजेच काय? त्याच्या पोटात काय झाले? कावळे ओरडू लागले म्हणून त्याने खाऊ खाल्ला. ओके, समजले सर्वांना? तर पहा, आजच्या तासाला आपण वाक्प्रचार, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट टाइम आपण म्हणींचा अभ्यास करूया. ओके, धन्यवाद.